श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि योगीराज श्री संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज यांच्या 11व्या पिढीपासून चालत आलेली वारीची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे। हा ऐतिहासिक पालखी सोहळा खुद्द गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराज यांनी सुरू केला होता। तीच पावन परंपरा आज श्री संत भास्कर महाराज ट्रस्टच्या वतीने आणि श्री हरिभक्त पारायण अशोक महाराज जायले यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे पुढे चालवली जात आहे। याच परंपरेचे सातत्य राखत या पालखी सोहळ्याचे 26 जून रोजी राजराजेश्वर नगरीतील देशमुख पैल गजानन महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले। श्रींची ही पालखी अकोला नगरीमध्ये 4 दिवस मुक्कामी होती। पालखीच्या आगमनाप्रसंगी संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी नागरिकांनी श्रीचे तसेच वारकऱ्यांचे अत्यंत उत्साहात भव्य दिवस स्वागत केले। गण गण गणात बोतेच्या गजराने आणि टाळ मृदुंगाच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। वारकऱ्यांच्या भोजनाची विश्रांतीची उत्तम व्यवस्था स्थानिक भक्तांकडून करण्यात आली होती। या पालखीमुळे आणि सोहळ्यामुळे अकोला नगरीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्यमय भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे।